नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे। काल हा स्पॉट आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे। या ठिकाणीच त्या ताईंची गाडी या ठिकाणी पूर्णपणे पाणी जमा झालेला आणि पाण्यामध्ये जो खड्डा होता तो ताईंना दिसला नव्हता व कित्येक नागरिकांना दिसला नव्हता, म्हणून या ठिकाणी खूप अपघात झाले होते। आज तुम्ही बघू शकता या ठिकाणी MIDCच्या अधिकाऱ्यांकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून रस्त्याची डागडुजी या ठिकाणी केलेली आहे। विशेष म्हणजे गमतीशीर विषय असा आहे की या ठिकाणी मोठमोठे खड्डे होते, ते या ठिकाणी त्यांनी रेती खडी टाकून GSB टाकून या ठिकाणी खड्ड्यांची डागडुजी ही टेम्पररी केलेली आहे। पण बघायचं हे आहे की हे किती वेळ टिकते। विशेष म्हणजे तुम्हाला एक गंमतशीर विषय दाखवतो मित्रांनो, एक गंमत बघा। त्या ठिकाणी डागडुजी केली आहे, त्याच्या ह्या बाजूची बघा परिस्थिती बघा। लेफ्ट साइडला खड्डे नाही बुजवले, पण राईट साइडला काल अपघात झाले, त्यामुळे या ठिकाणी काम करण्यात आलं। पण लेफ्ट साइडच्या या रस्त्याने काही कोणाचं पाप केलेलं आहे का? म्हणजे तुम्ही राईटचं करताय, लेफ्टचं करत नाही, ही परिस्थिती। या ठिकाणी अपघात झाला राईटला म्हणून तिकडे काम केलं, लेफ्ट साइडला कोणाच्या तरी अपघाताची वाट बघताय काय? म्हणजे इथे पण अपघात झाल्याच्या नंतर तुम्ही सुधारणार आहेत का? अरे शरम वाटू द्या रे, ठेकेदारांना करोडोचा निधी आहे तरी सुद्धा तुम्ही राईटला करताय, लेफ्टला करत नाही। काय चाललंय काय? पुढे ब्रिजवरती पण खड्डे बुजवत आहेत, बोगस पद्धतीचे खड्डे बुजवायचे काम सुरू आहे MIDC कडून। काहीच पडलेली नाही आहे या MIDCच्या प्रशासनाला, यांच्या कुठल्याही ठेकेदाराला। नागरिक येतील आपटतील असो। काल आपण व्हिडिओ बनवलेला या स्पॉटवरती, त्या व्हिडिओची दखल घेऊन यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून फुलं अर्पण करायला रस्त्यावरती सुरुवात केलेली आहे। पण या ठिकाणी त्यांना काय वेळच भेटला नाही करायला। या ठिकाणी करून थेट बोईसर चिल्लारच्या दिशेने ठेकेदार गेला, पण या ठिकाणी कोणाचा तरी जीव गेल्याच्या नंतर, या ठिकाणी कोणीतरी मेल्याच्या नंतर कदाचित या ठिकाणी डागडुजी होणार असेल। धन्यवाद।